राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आता 5 वाजता यांनी तपास केलाय सकाळी। हा फिरायला निघाला, त्यांनी गणेशला फोन केला, नाही दत्ताला फोन केला, म्हणला बाहेर आहे। दत्ता आला, मग दत्तानी रवीला फोन केला का टपरी कशी फुटली टपरी, म्हणजे हिला कुलूप होतं का? मग कुलूप आता एका सामने कुलूप आहे। कशाने फोडलंय ते? आणखी आणि हा पाहणा कोणाचा आहे? त्यांचाच आहे। बर, काय काय गेलं टपरी मधून चोरीला? बिस्किट, सिगरेट, परत मूग डाळीच्या पुड्या। बिस्किट कोणतं कोणतं चोरीला गेलं? पार्ले 10 वालं आणि गुड्डे 10 वालं। आणि सिगरेट? सिगरेट बिस्टॉल, गोल पिल्या, परत गरम, बाकी काहीच नव्हतं याच्यात। साधारण किती रुपयाचं माल नेला असेल त्यांनी? नेला असेल लय तर लय 1000-1500चा, दुसरं काही नेणार? 1000-1500चा। याबाबत तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलंय का? अशी चोरी झाली वगैरे काही? पोलीस पाटलाला कळवली। पोलीस पाटलाला सांगितले? पोलीस पाटलाने उघडाय सांगितली। तेव्हा आम्ही हात लावलाय, नाही तेव्हा आम्ही हात लावला नव्हता। गणेश राखायला बसला होता इथे 5 वाजल्यापासून। काय नाव? एक वड्या होत्या ना बरणीवर, त्या वड्यांचा सत्यानाश करून ती फार मोकळी करून ठेवली। यातल्या वड्या खाल्ल्या का त्यांनी? खाल्ल्या का नेल्या नाही माहिती। काय नाव तुमचं? माझं नाव भीमाबाई मारुती काळे। काल आणि परवा बोटा आणि बोटा परिसरामध्ये चोरांनी अगदी 2 दिवसापासून धुमाकूळ घातलेला दिसतोय। पहिल्यांदा शालूबाई बाळशिराम शेळके यांचं घर फुटलं गेलं। त्या ठिकाणी त्या विधवा स्त्रीचं जवळजवळ 2 ते 2.5 तोळं सोनं हे चोरांनी गिळंकृत केलं, म्हणजे चोरीला गेलं। तदनंतर त्यांनी रवींद्र शेळके यांच्याही घरावर चोरी करण्याचा प्रयत्न केला। त्याही ठिकाणी चोरी आणि गणेश उकिरडे अशा 3 घरफोड्या परवा रात्री बोटा परिसरात झालेल्या आहेत। बोटा परिसरात अगदी 2, 3, 4 महिन्याच्या अंतरावर कायमस्वरूपी ह्या चोऱ्या होतच असतात। आणि आज पहाटे आमच्या मावशी भीमाबाई काळे यांची टपरी या ठिकाणी फोडण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी बिस्किटं असतील, सिगारेट असतील, इतर खाऊचे काही पदार्थ असतील, हे चोरीला गेलेले आहेत। खऱ्या अर्थानं बोटा आणि बोटा परिसरामध्ये अनेक अवैध धंदे या ठिकाणी चालू असतात आणि त्यातून ह्या घटना घडतात की काय असाही कधी संशय वाटतो। परंतु पोलीस प्रशासन हे कुठल्याही पद्धतीनं फक्त ज्या ठिकाणी चोरी होते त्या ठिकाणी येऊन त्यांची थोडीशी त्यांना समज देतात, कशा पद्धतीनं होतं, काय होतं, परंतु खऱ्या अर्थानं कुणीही तपास त्याचा करत नाही। बोटा परिसरातील सर्व पुढारी असतील, सर्व गावचे सरपंच असतील, चेअरमन असतील, ज्यांना जी पदं लागतात असे सर्व क्रियाशील ॲक्टिव्ह सभासद या ठिकाणी आज होणं गरजेचं आहे असं मला वाटतं। कारण ह्या चोऱ्या कायमस्वरूपी चालूच राहतात, यातून काही निष्पन्न होत नाही। प्रशासन यावर कुठलंही कशाही पद्धतीनं काही म्हणजे चोरांना सापडू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली। ही परिस्थिती थांबवण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रशासनानं अगदी वेगळ्या पद्धतीनं पाऊल उचलून या चोरांना धडा शिकवला पाहिजे। आज परिस्थिती पाहिली तर पावसाने अगदी महिनाभर झाले धुमाकूळ घातलेला आहे। यातून शेतकरी म्हणजे बळीराजा आज आतापर्यंत बळीराजांच्या पेरण्यासुद्धा झालेल्या नाही। ओला दुष्काळ होण्याची चिन्ह या ठिकाणी निर्माण झालेली ना। अशा पद्धतीत जर या चोऱ्या माऱ्या झाल्या तर शेतकरी बळीराजा हा जिवंत राहणार नाही। म्हणून खऱ्या अर्थानं प्रशासनानं ह्या जे काही या चोऱ्या करतात यांना योग्य तो धडा शिकवण्यासाठी त्यांना पकडलं पाहिजे। किंवा रात्रीचं या ठिकाणी काही पथक आपण ज्याला मागील काही वर्षापूर्वी आपण ते ग्राम सुरक्षा दल या पद्धतीने या ठिकाणी निर्माण करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आपण न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं। या ठिकाणी ह्या ज्या चोऱ्या झाल्या आहेत त्या अतिशय वेगळ्या पद्धतीनं आहे असं या ठिकाणी निदर्शनास येतंय। कारण आज जी चोरी झालेली आहे ती बिस्किटं
सिगारेट आणि ज्या खाऊ असतील लहान मुलांचे ते चोरीला गेलेले आहेत. म्हणजे चोर लांबचे नसून आपल्याच परिसरातले आहेत असं या ठिकाणी प्रथमतः निदर्शनात येतंय. तरी पोलीस प्रशासनानं याची व्यवस्थितरित्या देखभाल करून या गोष्टींचा छडा लावला पाहिजे एवढी पोलीस प्रशासनाला माझी विनंती राहील. आणि गावातील पुढाऱ्यांना प्रथमतः विनंती राहील की या गोष्टीकडे आपण बारकाईने लक्ष देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय कशा पद्धतीने मिळेल. हे जे काही CCTV कॅमेरे आपण बसवलेले आहेत ते सर्व बंद आहेत की काय. आज ही टपरी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी CCTV कॅमेरा आहे. याचं सर्वांनी CCTV फुटेज काढून या ठिकाणी या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा असं मी पोलीस प्रशासनाकडे विनंती करतो. आणि लवकरात लवकर या चोरांना शोधून त्यांचा छडा लागला पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.